देहू आळंदीवरून आणि त्याचबरोबर मुक्ताईनगरवरून जी वारी निघते ती जवळजवळ देहू आळंदीतली वारी ही 22 दिवस प्रवास करत असते। इतर ठिकाणून येणाऱ्या वारी देखील ह्या 25 ते 30 दिवस पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना अनेक दिवसांचा प्रवास करत असतात। आणि या वारीमध्ये दिवसेंदिवस आपण पाहतोय महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये, महिला वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये। या वारीच्या दरम्यान प्रवास करत असताना एकदा तरी महिनाभराच्या या प्रवासामध्ये महिलांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं। पण या दरम्यान आतापर्यंत हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या वारीमध्ये सुविधा ह्या देण्यात आल्या होत्या, पण महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग बर्निंग मशीन्स असेल, चेंजिंग रूम असेल, स्तंद मातांसाठी हिरकणी कक्ष असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या सुविधा या आजतागायत उपलब्ध झाल्या नव्हत्या। पण पंढरीच्या विठुरायाच्या आशीर्वादाने गेले 4 वर्षामध्ये महिला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही मला मिळाली आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं अनेक ठिकाणी असे स्टॉल उभारतो। जवळजवळ देहू आळंदी दोन्ही ठिकाणाहून निघत असताना पंढरपूरपर्यंत ह्या सगळ्या स्टॉलचं नियोजन केलं जातं आणि त्यामध्ये दर 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती या महिलांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। त्याचा शुभारंभ दरवर्षी या निवडून घ्या विठोबा मंदिराच्या पासून सुरुवात होते आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहत खऱ्या अर्थानं जनजागृती सुद्धा या माध्यमातून राबवली जाते। त्याचबरोबर आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं डिजिटल स्क्रीन ही मग पुणे भागात असेल, सोलापूरच्या भागात म्हणजे नातपूरच्या भागामध्ये असेल आणि त्याचबरोबर साताऱ्यामध्ये अशा अनेक ठिकाणामध्ये माहिती देणारी डिजिटल स्क्रीन ही वारीबरोबरच चालत असते। यामध्ये महिलांसाठी असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात जनजागृती असेल, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षतेसाठीची जनजागृती असेल, आरोग्याच्या संदर्भातली जनजागृती असेल, ही मोहीम 22 दिवस अतिशय उत्तमरित्या राबवली जाते आणि दिवसेंदिवस याचा चांगला प्रतिसाद महिला वारकऱ्यांकडून आम्हाला मिळतोय। चांगल्या पद्धतीचं नियोजन हे पुणे जिल्हाधिकारी असतील, सोलापूर जिल्हाधिकारी असेल, सातारा जिल्हाधिकारी, आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, आपण पाहतो इतक्या मोठ्या संख्येत आज महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या महिलांचं सहकार्य या वारी दरम्यान आम्हाला नियोजनासाठी मिळतं। काही तुम्ही एक अभिनव उपक्रम दरवर्षी राबवत आहात, त्या दिवशी महिलांची काळजी तर घेतात, पण काही घटना जर बघितल्या मागच्या 8 ते 10 दिवसातल्या अत्याचाराच्या घटना देखील वाढल्या। काल परवाची जी गोष्ट आहे, एका महिलेने नंदेच्या त्रासाला कंटाळून मुलासह त्यांनी आत्महत्या केली। शेगुरुड परिसरातली घटना आहे। एकंदरीत काय आव्हान करतात किंवा आपल्या माध्यमातून काय बोलणं झाले का पोलिसांशी? गेले 3.5 वर्षामध्ये आमचं जनजागृतीवरती आम्ही भर देत आहोत। त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या भरोसा सेलचा जो विभाग आहे त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं ही पूर्णपणे महिला सुरक्षतेची जबाबदारी, महिलांचं समुपदेशन करणं आणि त्यांना मदत करणं, भरोसा सेल चांगल्या पद्धतीने कार्यरत होणं हे महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे भरोसा सेलच्या माध्यमातून होतं। त्याचबरोबर फॅमिली कोर्ट असतात ज्याच्या माध्यमातून काउन्सिलिंग केलं जातं, म्हणजे काउन्सिलिंग सेंटर्स असतील, भरोसा सेल्स असतील आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून महिलांना सुरक्षितता देणं ही फार मोठी मोहीम आहे आणि याच्यासाठी आम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये प्रयत्न करतोय। पण इथून पुढेही पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना दिलेत। कोणत्याही महिलेची तक्रार आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तातडीने ती भरोसा सेलकडे नोंद करून घ्यावी आणि महिलेला सहकार्य करावं। व्हिडिओ सध्या व्हायरल होतो, आगोरी पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। कोणाचा बरेच शेडगोगावला। हा, तर ते एका राजकीय मी याच्या संदर्भात माहिती घेते आणि मग आपल्याशी बोलते। मला याची काही कल्पना नाही।